नमस्कार मित्रांनो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर हा टॉपिक सुरू केला होता. म्हणजे मागच्या मागच्या लेक्चरमध्ये आपण अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे जर तुमच्याजवळ कॉम्प्लेक्स नंबर असतील तर त्याच्या वर मॅथेमॅटिकल ऑपरेशन आपण परफॉर्म केले होते. म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही ॲडिशन केली होती 2 कॉम्प्लेक्स नंबरची, सबट्रॅक्शन केली होती 2 कॉम्प्लेक्स नंबरची. अजून पाहिलं होतं कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. परत पाहिलं होतं, की जर तुम्हाला 2 कॉम्प्लेक्स नंबर इक्वल म्हणायचे असतील तर काय करावं लागतं. धिस इज ऑल अबाउट अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. त्याचमध्ये आता आपण समोर अजून तुमचे 2 ऑपरेशन म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि एक ऑपरेशन डिव्हायडेशन आजच्या लेक्चरमध्ये किंवा आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. म्हणजे जो तुमचा अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर हा टॉपिक होता, तो आपण आज कंटिन्यू करणार आहे. आणि आज अजून एक टॉपिक पॉवर ऑफ आय म्हणजे आयची पॉवर जर तुम्ही वाढवली इमॅजिनरी पार्टची तर तुम्हाला काय मिळू शकतं याबद्दल पण डिस्कस करणार आहे. तर मग आपण युनिट फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबर बघत असताना z इक्वल टू आय प्लस ए प्लस आय बी झेड इक्वल टू ए प्लस आय बी हे काय केलं होतं डिफाईन केलं होतं. म्हणजे तुमचा जो कॉम्प्लेक्स नंबर असेल तर त्या कॉम्प्लेक्स नंबरमध्ये तुमच्याजवळ काय असतं एक रिअल पार्ट आणि एक इमॅजिनरी पार्ट. तुमचा इमॅजिनरी पार्ट हा तुम्ही डिनोट करता कशानं आय कोइफिशियंटनं. तुमचा जो काही इमॅजिनरी पार्ट असतो तो ऑलवेज काय असतो रिअल पार्ट सोबत आय. रिअल पार्ट सोबत काय असतो आय. म्हणजेच तुम्ही झेड इक्वल टू काय लिहिलं होतं ए प्लस आय बी. झेड इक्वल टू ए प्लस आय बी. ए इज द रिअल पार्ट, आय बी इज द इमॅजिनरी पार्ट. आणि हे झेड काय आहे तुमचा कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरची ऑलवेज व्हॅल्यू काय असणार आहे ए प्लस आय बी. जर झेड वर क्लिक केलं तर ए प्लस आय बी तुम्हाला दिसू शकतो. ठीक आहे. ते झालं तुमचं कॉम्प्लेक्स नंबर. आणि तुम्ही रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट हा एकत्र करू शकत नाही. डज नॉट कंबाईन टू इच अदर. ते दोन्ही कंबाईन करू शकत नाही. तुम्हाला ते सेपरेटलीच करावं लागतात. म्हणून आपण त्यावर ॲडिशन डिफाईन केली, सबट्रॅक्शन डिफाईन केली, स्केलर मल्टिप्लिकेशन डिफाईन केलं, त्यानंतर कॉन्जुगेट डिफाईन केला आणि इक्वालिटी डिफाईन केली मागच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मल्टिप्लिकेशन कसं करायचं किंवा प्रोडक्ट कसा करायचा आणि डिव्हायडेशन कसं करायचं याच्याबद्दल डिस्कस करणार आहे. तर मग करूया स्टार्ट. आजचा टॉपिक मल्टिप्लिकेशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर. मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. जर तुम्हाला 2 किंवा 2 पेक्षा जास्त कॉम्प्लेक्स नंबरची मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर आपण इथे सध्या फक्त 2 कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन बघणार आहे. तर मित्रांनो घ्या तुमच्यासाठी 2 कॉम्प्लेक्स नंबर. पहिला कॉम्प्लेक्स नंबर घेतला आपण Z1. पहिला कॉम्प्लेक्स नंबर घेतला Z1. त्याची व्हॅल्यू आहे a प्लस आय बी. दिस इज युअर फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबर and this is your second complex number which is the value of c plus id. c plus id. Z1 is the first complex number and Z2 is the second complex number. We define multiplication of these two complex number Z1 into Z2. Z1 into Z2. जर आपण या दोन कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन डिफाईन केलं तर कसं लिहू शकतो Z1 into Z2. Z1 into Z2. ठीक आहे. हा जो डॉट आहे हा तुमचा डिनोट करतो मल्टिप्लिकेशन. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही असं रिअल नंबर मध्ये क्रॉस साइन लिहित होते मल्टिप्लिकेशन साठी, पण आपल्या मग कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आपण डॉट लिहितो. तो क्रॉस काय होतो एखाद्या वेळेस स्केलर मल्टिप्लिकेशन आणि वेक्टर मल्टिप्लिकेशन असतं ना क्रॉस प्रॉडक्ट डॉट प्रॉडक्ट त्या पद्धतीने तो डिफाईन होऊ शकतो. त्यामुळं आपण इथं सिम्पली मल्टिप्लिकेशन साठी डॉट वापरतो. सिम्पली मल्टिप्लिकेशन साठी डॉट वापरतो. म्हणजे Z1 डॉट Z2 जर दिसत असेल तर ते काय आहे तुमचे 2 कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन. तर आता आपल्याला 2 कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते बघू आणि तुम्हाला काय मिळतं त्याबद्दल पण डिस्कशन करू. तर मित्रांनो आपण 2 कॉम्प्लेक्स नंबर घेतले. एक Z1 घेतला, एक Z2 घेतला. Z1 ची व्हॅल्यू काय आहे a प्लस आय बी. Z2 ची व्हॅल्यू काय आहे c प्लस आय डी. त्या दोन्ही व्हॅल्यू पुट करा. Z1 ची व्हॅल्यू काय आहे a प्लस आय बी कारण रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट इंटू Z2 चा रिअल पार्ट प्लस इमॅजिनरी पार्ट.
रिअल पार्ट प्लस इमॅजिनरी पार्ट. ठीक आहे. एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस आय बी आहे, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये सी प्लस आय डी आहे. ॲज युजल आपण पहिला ब्रॅकेट हा दुसऱ्या ब्रॅकेट सोबत काय करणार, ओपन करणार. म्हणजे पहिल्याची टर्म ही दुसऱ्या ब्रॅकेटच्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय होईल प्लस दुसऱ्याची टर्म, ठीक आहे, पहिल्या ब्रॅकेटची दुसरी टर्म ही दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ॲज युजल ओपन होईल. म्हणजे आपण काय लिहू शकतो, ए इंटू सी प्लस आय डी, सी प्लस आय डी. ठीक आहे. पहिली टर्म दुसऱ्या ब्रॅकेट सोबत प्लस आय बी ही या ब्रॅकेट सोबत सी प्लस आय डी, सी प्लस आय डी. ठीक आहे. व्यवस्थित समजून घ्या. तुम्हाला एक्सरसाइज 1.1 सॉल्व्ह करायची आहे. दोन कॉम्प्लेक्स नंबरची मल्टिप्लिकेशन कसं करायचं, पहिला एलिमेंट दुसऱ्या कॉम्प्लेक्स नंबर सोबत, दुसरा एलिमेंट दुसऱ्या कॉम्प्लेक्स नंबर सोबत. ठीक आहे. ए न मल्टिप्लाय करा सी ला आणि आय डी ला. ए न मल्टिप्लाय केलं तर काय मिळालं, एसी प्लस आय तुमचा इमॅजिनरी आहे, बाहेर बाहेर येईल आय आणि काय रिअल पार्ट ए इंटू डी प्लस, ठीक आहे, हा आय ॲज इट इज रिअल पार्टची मल्टिप्लिकेशन बी इंटू सी. ठीक आहे. प्लस आय इंटू आय काय होईल, आय स्क्वेअर, दोन टाइम आय काय होईल, आय स्क्वेअर. त्यानंतर बी आणि हा तुमचा डी आणि तुमचा हा डी. ठीक आहे. आता तुम्हाला माहित आहे व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते, -1. ते त्यामध्ये पुट करा आणि राईट करा एसी प्लस आय. आता या दोन टर्म मधून एडी बीसी मधून काय कॉमन निघला, आय कॉमन निघला. काय उरलं, एडी प्लस बीसी. काय उरलं, एडी प्लस बीसी. आणि इथं आय स्क्वेअरची व्हॅल्यू -बीडी. तर या टर्म मध्ये एसी आणि बीडी तुमचा रिअल पार्ट आहे, म्हणून तो एका ब्रॅकेट मध्ये लिहा, एसी मायनस बीडी प्लस आय एडी प्लस बीसी. पहा मित्रांनो, तुम्हाला शेवटी काय मिळालं, हा एक ब्रॅकेट आणि काय मिळाला, हा दुसरा ब्रॅकेट. जर पहिला ब्रॅकेट पाहिला तर तो काय तुमचा रिअल पार्ट आणि दुसरा ब्रॅकेट पाहिला तर तो काय तुमचा इमॅजिनरी पार्ट. म्हणजे जर तुम्ही दोन कॉम्प्लेक्स नंबरची मल्टिप्लिकेशन केलं, तर परत तुम्हाला काय मिळतो, कॉम्प्लेक्स नंबर. तर कॉम्प्लेक्स नंबर तुम्ही मल्टिप्लिकेशन Z1 इंटू Z2 इक्वल टू AC मायनस बीडी. हे काय झालं, त्याचे Z1 ची व्हॅल्यू ए बी सी डी हे तुम्ही या ठिकाणी पुट करू शकता. डायरेक्टली वी कॅन कॅल्क्युलेट Z1 Z2. ठीक आहे. कंपेअरिंग दिस Z1 Z2, ए ची व्हॅल्यू कंपेअर करायची, बी ची व्हॅल्यू कंपेअर करायची, सी ची व्हॅल्यू कंपेअर करायची, डी ची व्हॅल्यू कंपेअर करायची. ते यामध्ये डायरेक्ट पुट करायची किंवा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. म्हणजे जर तुम्हाला दोन कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर या पद्धतीनं करू शकता, किंवा डायरेक्टली यामध्ये व्हॅल्यू पुट करू शकता. AC मायनस बीडी प्लस आय इंटू एडी प्लस बीसी. हे झालं तुमचं थेरॉटिकल नॉलेज अबाउट मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आपण याबद्दल थोडे एक एक्झाम्पल कॅल्क्युलेटिंग पार्ट तो बघू. याच्यावरचं एक प्रॅक्टिस एक्झाम्पल ते बघू. ठीक आहे. तर मग एक्झाम्पल फर्स्ट, Z1 इक्वल टू 2 प्लस 3i. मग तुम्ही एक Z1 घेतला, म्हणजे पहिला कॉम्प्लेक्स नंबर घेतला 2 प्लस 3i. दुसरा Z2 घेतला तुम्ही 5 प्लस 4i. ठीक आहे. दुसरा कॉम्प्लेक्स नंबर घेतला 5 प्लस 4i. तर याचं काय करायचं, फाइंड Z1 इंटू Z2. काय करायचं, फाइंड Z1 इंटू Z2. खूप सोपं आहे, पण तुम्हाला हे कॅल्क्युलेशन आलं पाहिजे. ठीक आहे. मग तुम्ही काय करता, Z1 इंटू Z2 लिहिता. Z1 Z2 लिहिलं की Z1 ची व्हॅल्यू पुट करता 2 प्लस 3i केली पुट. नंतर Z2 ची व्हॅल्यू पुट करता 5 प्लस 4i केली पुट. ठीक आहे. त्यानंतर पहिला ब्रॅकेट दुसऱ्या ब्रॅकेट सोबत ओपन करता, म्हणजे पहिला टर्म त्या ब्रॅकेट सोबत देता, दुसरा टर्म त्या ब्रॅकेट सोबत देता, आणि सिम्बॉल ॲज इट इज प्रिझर्वेशन. म्हणजे सिम्बॉल काय करायचे, तसेच ठेवायचे. प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. मग करा ओपन, दोन देऊन टाका दुसऱ्या ब्रॅकेट सोबत, प्लस 5 4i प्लस 3i इंटू 5 प्लस 4i.
प्लस 5 प्लस 4 आहे. ठीक आहे. मग आता हे काय झालं तुमचं स्केलर मल्टिप्लिकेशन, म्हणजे 5 प्लस 4 आहे कॉम्प्लेक्स नंबर आहे, त्याला 2 न काय करायचं स्केलर मल्टिप्लाय करायचं. स्केलर मल्टिप्लाय करताना प्रत्येक टर्मला काय करायचं मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 2 न मल्टिप्लाय करायचं 5 ला, म्हणजे काय येईल 5 into 2 10, 5 into 2 10 प्लस 2 न मल्टिप्लाय करायचं 4i ला, म्हणजे काय इमॅजिनरी नंबरला. तर रिअल पार्टची काय होईल मल्टिप्लिकेशन आणि आय ॲज इट इज 2 into 4 8, 2 into 4 8. ठीक आहे. स्केलर मल्टिप्लिकेशन होऊ शकतं, पण रिअल पार्टचं आणि इमॅजिनरी पार्टची ऍडिशन होणार नाही. ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन होणार नाही. मल्टिप्लिकेशन होऊ शकतं. ठीक आहे. त्याला काय म्हणतात स्केलर मल्टिप्लिकेशन. आपण ते डिफाईन केलेलं आहे. ठीक आहे. परत तो कन्सेप्ट माहित नाही तर परत म्हणसाल सर हे 2 तर रिअल होते आणि हा 4 आहे तर इमॅजिनरी होता, मग कसं केलं? तसं होणार नाही. ठीक आहे. पण हा रिअल 2 हा स्केलर मल्टिप्लाय केला आपण 4i ला इमॅजिनरी पार्टला. ठीक आहे. म्हणून ते रिअल पार्टचं काय झालं मल्टिप्लिकेशन. पण 2 प्लस 4i असेल तर ते कंबाईन होणार नाही. ठीक आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. प्लस समोर चला 3i न मल्टिप्लाय करा 5 ला, म्हणजे 3 into 5 50i. 3 into 5 50i प्लस 3 न मल्टिप्लाय करा 4 ला आणि i न i ला, तर 3 into 4 12 i into i i square, i into i square. ठीक आहे. परत तुम्ही i square ची व्हॅल्यू पुट करा आणि जे कॉमन निघतं ते लिहा. 10 प्लस यामधून i कॉमन निघतो, इथं काय उरल 8 प्लस 15 ब्रॅकेट मध्ये आणि इंटू आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 इंटू 12, -1 इंटू 12, म्हणजे रिअल पार्ट जमा करा 10 minus 12, 10 minus 12 प्लस 18 प्लस 15i, 18 प्लस 15i. तर काय काय मिळालं मित्रांनो 10 minus 12, म्हणजे इथून काय उरलं -2. जी तुमची मोठी संख्या असते त्याचं काय असतं साइन असतं प्लस 8 प्लस 15, म्हणजे 15त 8 मिळवा, म्हणजे 5 आणि 3 23. ठीक आहे. 23 आणि हा आय 15 आणि 8 23, 15 आणि 5 20 आणि ते वरचे 3 23, म्हणजे आय. हा झाला तुमचा प्रोडक्ट ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर. तर तुम्हाला 2 कॉम्प्लेक्स नंबरचा प्रोडक्ट करायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता. अशा पद्धतीनं करू शकता. हे झालं मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. जास्त एक्झाम्पल साठी तुम्ही एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन नंबर 3 डिस्कस करू शकता. ठीक आहे. याचे तुम्हाला जास्त जर एक्झाम्पल पाहिजे असतील तर ते अशा पद्धतीने करायचं. ठीक आहे. मग त्या व्हॅल्यू कोणत्याही असो, तुम्ही पहिली टर्म पहिल्याची दुसऱ्यासोबत ओपन करायची, प्लस मायनस जो असेल तो देऊन टाकायचा, दुसरी टर्म दुसऱ्यासोबत ओपन करायची. ठीक आहे. मायनस आहे सर, प्लस आहे सर, इथं आहे सर, इथं 3 आहे सर, त्याचा काही विचार करायचा नाही. जसं मी सांगितलं तसंच तुम्ही करायचं. ठीक आहे. प्रॅक्टिससाठी तुम्ही जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. हे झालं मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. तुमचा दुसरं ऑपरेशन आहे, नेक्स्ट ऑपरेशन आहे 7 नंबर, डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. जर तुमच्याजवळ 2 कॉम्प्लेक्स नंबर असतील, ठीक आहे. जर तुमच्याजवळ 2 कॉम्प्लेक्स नंबर असतील, पहिला कॉम्प्लेक्स नंबर Z1 A प्लस IB, पहिला कॉम्प्लेक्स नंबर Z1 A प्लस IB आणि दुसरा कॉम्प्लेक्स नंबर Z2 C प्लस ID, दुसरा कॉम्प्लेक्स नंबर Z2 C प्लस ID आणि Z2 इज नॉट इक्वल टू 0. Z2 इज नॉट इक्वल टू 0 आणि त्यासोबतच कोणती कंडिशन पाहिजे की तुमचा Z2 आहे तो नॉन झिरो असला पाहिजे. तेव्हा तुम्ही त्या 2 नंबरची डिव्हायजेशन काय करता डिफाईन करता. डिव्हिजन काय करता डिफाईन, आणि त्याला कसं लिहिता Z1 अपॉन Z2, म्हणजे Z1 डिव्हाइड करतो कोणाला Z2 ला, Z1 डिफाईन करतो कोणाला Z2 ला. तर मग करा पुट व्हॅल्यू Z1 ची काय आहे A प्लस IB, Z1 ची व्हॅल्यू A प्लस IB आणि Z2 ची व्हॅल्यू काय आहे C प्लस ID, Z2 ची व्हॅल्यू काय आहे C प्लस ID. ठीक आहे. ते मग आता तुम्ही जर मागचे ऑपरेशन बघितले असते ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन, तर तुमचं जे आन्सर आलं ते काय आलं होतं अगेन कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे जर 2 कॉम्प्लेक्स नंबरची तुम्ही बेरीज केली तर तुम्हाला शेवटी पण काय मिळाला होता कॉम्प्लेक्स नंबर, म्हणजे रिअल पार्ट वेगळा मिळाला होता आणि इमॅजिनरी पार्ट वेगळा मिळाला होता. मागच्या ऑपरेशन मध्ये जर मल्टिप्लिकेशन मध्ये जरी बघितलं तरी तुम्हाला 2 मल्टिप्लिकेशनचा रिझल्ट हा काय आला होता सेपरेट कॉम्प्लेक्स नंबर, म्हणजे एक रिअल पार्ट मिळाला होता आणि एक इमॅजिनरी पार्ट मिळाला होता. तसंच आपल्याला इथं पण काय करायचं एक रिअल पार्ट लिहायचा आणि एक इमॅजिनरी पार्ट लिहायचा.
मग आता असं लिहिताना एचा डिव्हाइड एचा आपण डिनॉमिनेटर मध्ये काही देणार प्लस आयबीच्या आपण डिनॉमिनेटर मध्ये काही देणार, पण सी प्लस आयडी हा आपण सेपरेट करू शकत नाही. आणि सी प्लस आयडी काय आहे तुमचा कॉम्प्लेक्स नंबर, म्हणजेच काय इमॅजिनरी पार्ट. मग तो इमॅजिनरी पार्ट जर ए सोबत गेला तर ए काय होईल तुमचा इमॅजिनरी, मग ए पण इमॅजिनरी होईल आणि बी पण इमॅजिनरी होईल, तर मग तो कॉम्प्लेक्स नंबर होईल का नाही. मग हा कॉम्प्लेक्स नंबर तयार करण्यासाठी आपण सी प्लस आयडी, हा जो डिनॉमिनेटर आहे सी प्लस आयडी, याला कन्व्हर्ट करणार रिअल पार्ट मध्ये. याला काय करणार कन्व्हर्ट करणार, म्हणजे सी प्लस आयडी याला आपल्याला कन्व्हर्ट करायचं कशामध्ये रिअल नंबर मध्ये. आता याला जर रिअल नंबर मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर तुम्हाला त्यावर काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करणं आहे. तर मग काय करायचं, त्या कॉम्प्लेक्स नंबरच्या, लक्षात ठेवा आता पहा खूप आयएमपी आहे, मी काय सांगतो स्टेटमेंट ते लक्ष ठेवा. जर तुम्हाला सी प्लस आयडी याला जर रिअल पार्ट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला या कॉम्प्लेक्सच्या कॉन्जुगेटनं त्याला काय करणं आहे मल्टिप्लाय करणं आहे. परत सांगतो, त्या नंबरच्या कॉन्जुगेटनं काय करायचं मल्टिप्लाय करायचं. म्हणजे इथं तुमचा Z2 आहे सी प्लस आयडी, या Z2 ला काय करायचं रिअल पार्ट मध्ये कन्वर्ट करायचं. तर Z2 च्या कॉन्जुगेटनं त्याला काय करायचं मल्टिप्लाय करायचं. त्याला काय करायचं मल्टिप्लाय करायचं, म्हणजे Z2 चा कॉन्जुगेट काय होईल तुमचा Z2 बार. Z2 चा कॉन्जुगेट काय होईल Z2 बार, आणि आपण कॉन्जुगेट मध्ये काय लिहितो इमॅजिनरी नंबरचं साइन चेंज लिहितो. इमॅजिनरी नंबरचं साइन चेंज लिहितो, म्हणजे सी मायनस आयडी, सी मायनस आयडी. मग या दोघांचा काय करायचा प्रोडक्ट करायचा, सी प्लस आयडी इंटू सी मायनस आयडी, इंटू सी मायनस आयडी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक बायनॉमियल एक्सपान्शन माहित होतं 10th क्लासमध्ये, ए मायनस बी, ए प्लस बी इक्वल टू काय असतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. किंवा तुम्ही ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ला कसं लिहू शकता ए मायनस बी ए प्लस बी, ए मायनस बी ए प्लस बी. तसंच मग इथं काय आहे सी प्लस आयडी, एक टर्म सी आहे दुसरी टर्म आयडी आहे. तसंच सी मायनस आयडी एक टर्म सी आहे आणि दुसरी टर्म आयडी आहे. म्हणजे सी ला तुम्ही ए म्हणू शकता आणि आयडी ला बी म्हणू शकता, म्हणजे ए प्लस बी आणि ए मायनस बी. अशा किती टर्म आहेत तुमच्याजवळ दोन. तर तुम्ही याला काय लिहू शकता ए स्क्वेअर म्हणजेच सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजेच आयडी स्क्वेअर, म्हणजेच काय आयडी स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला काय मिळतं सी स्क्वेअर इथं मायनस आय स्क्वेअर डी स्क्वेअर, आय स्क्वेअर डी स्क्वेअर, म्हणजे सी स्क्वेअर आय स्क्वेअर काय असतो तुमचा -1 आणि हा मायनस काय झाला प्लस, आणि हा काय झाला सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. आता मला सांगा या सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर मध्ये कुठे तुम्हाला आय दिसतो का नाही, दिसतो का आय नाही. मग जर आय नसेल तर तुमचा काय असतो रिअल पार्ट. जर कोणत्याच रिअल पार्ट सोबत आय नसेल, तर तुमच्या कोणत्याच रिअल पार्ट सोबत आय नसेल तर तो काय असतो तुमचा रिअल पार्ट, आणि त्याच्यासोबत जर आय असेल तर तो काय असतो इमॅजिनरी पार्ट. त्याच्यासोबत काय असतो इमॅजिनरी पार्ट. मग आपण काय करतो एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरला जर रिअल पार्ट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला त्याच्या कॉन्जुगेटनं काय करतो मल्टिप्लाय करतो. तर मित्रांनो या सी प्लस आयडी ला जर मल्टिप्लाय करायचं असेल तर तुम्हाला तो न्यूमरेटरला पण काय करणं आहे मल्टिप्लाय करणे, म्हणजे तुम्हाला त्या फ्रॅक्शनला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये कशाने मल्टिप्लाय करणं आहे सी मायनस आयडी. सी मायनस आयडी काय तुमचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट ऑफ डिनॉमिनेटर. म्हणजे तुम्हाला डिव्हायडेशन मध्ये हे नेहमीसाठी करावंच लागेल. जो तुमचा डिनॉमिनेटर असेल, परत सांगतो, जो तुमचा डिनॉमिनेटर असेल त्या डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटनं, कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटनं काय करायचं त्याला मल्टिप्लाय अँड डिवाइड. मग इथं तुम्ही मल्टिप्लाय अँड डिवाइड करणार कशानं सी मायनस आयडी न, कशानं सी मायनस आयडी आणि सी मायनस आयडी. मग काय ऍज युजल तुमचं कॅल्क्युलेशन ए प्लस आय बी इंटू सी मायनस आयडी, इंटू सी मायनस आयडी अपॉन खाली काय येईल सी प्लस आयडी आणि सी मायनस आयडी, सी मायनस आयडी. आताच कॅल्क्युलेट केलं सी प्लस आयडी सी मायनस आयडी काय आला आपला सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर, सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. ठीक आहे. मग आता ए न याला मल्टिप्लाय करा, ए न याला मल्टिप्लाय करा, तर काय येईल ए इंटू सी, ए न मल्टिप्लाय केलं याला आणि हा मायनस ए इंटू आय
एडी ए इंटू आय डी, ठीक आहे. नंतर आय बी न मल्टिप्लाय करा प्लस आय बी सी, नंतर आय न मल्टिप्लाय करा, हा मायनस ॲज इट इज, प्लस मायनस मायनस आय इंटू आय आय स्क्वेअर आणि बी इंटू डी बी डी, बी इंटू डी बी डी अपॉन या दोघांचं ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, तर याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आपण सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर, सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर, ठीक आहे. मग याचं व्यवस्थित सॉल्व्ह करून घ्या. आय स्क्वेअर काय असतो -1, तुमचा आय स्क्वेअर काय असतो ऑलवेज -1, आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस करा, मायनस मायनस प्लस झाला, हा बीडी एसी सोबत आला, एसी प्लस बीडी, एसी प्लस बीडी, ठीक आहे. हे झालं इथलं. त्यानंतर यामधून एक तुम्ही प्लस आय कॉमन काढा, ठीक आहे. प्लस आय कॉमन काढा, तर इथे तुमचा बीसी उरला मायनस एडी उरला, मायनस एडी उरला, ठीक आहे. याला जर मल्टिप्लाय केलं तर तुमच्या ह्या दोन टर्म तयार होतात, ते तुम्हाला येतं मल्टिप्लाय केल्यानंतर, ठीक आहे. त्यानंतर खाली सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर, खाली सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर, ठीक आहे. आता मित्रांनो तुमचा डिनॉमिनेटर हा काय आहे रिअल पार्ट, हा काय रिअल पार्ट, मग तो तुम्ही रिअल सोबत पण देऊ शकता आणि इमॅजिनरी सोबत पण देऊ शकता, इमॅजिनरी सोबत पण देऊ शकता. मग लिहा इक्वल टू AC प्लस BD, AC प्लस BD अपॉन C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर प्लस I, ठीक आहे, प्लस I BC मायनस AD, BC मायनस AD अपॉन C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर, C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर. हे झालं तुमचं डिव्हायडेशन. आता पहा, पहिली टर्म ही तुमची रिअलची आणि दुसरी टर्म ही तुमची इमॅजिनरीची आली मित्रांनो. म्हणजे तुम्ही दोन कॉम्प्लेक्स नंबरची जर डिव्हायडेशन केलं, जर तुम्ही दोन कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हायडेशन केलं तर तुम्हाला अगेन काय मिळतो कॉम्प्लेक्स नंबर, अगेन काय मिळतो कॉम्प्लेक्स नंबर. तर तुमच्याजवळ दोन कॉम्प्लेक्स नंबर असतील तर तुम्ही याच मेथडनं ते काय करणार कॅल्क्युलेशन. सर मग आमच्याजवळ ए ची व्हॅल्यू 2 आहे, बी ची व्हॅल्यू 3 आहे, काही फरक पडत नाही. फक्त काय करायचं डिव्हायडेशन करायचं असेल तर तुम्हाला त्याच्या न्यूमरेटरनं, ठीक आहे, काय करायचं डिनॉमिनेटरनं कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटनं मल्टिप्लाय करायचं, ठीक आहे. जसं की इथं Z1 अपॉन Z2 होतं आणि आपण काय केलं Z2 च्या कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटनं, याला काय म्हणतात कॉन्जुगेट, कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट Z2 बार, आणि कॉन्जुगेट मध्ये काय होतं तुमचं इमॅजिनरी नंबरचं साइन चेंज होतं, तुमचं इमॅजिनरी नंबरचं साइन चेंज होतं. दिस इज ऑल अबाउट डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. अशा पद्धतीनं तुम्ही दोन कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हिजन करू शकता. याचं जर एक्झाम्पल बघायचं झालं तर तुम्ही पहा, ठीक आहे, इथेच पाहू आपण, एक Z1 घेऊ एक Z2 घेऊ, ठीक आहे. एक Z1 घेऊ एक Z2 घेऊ आणि त्याचं काय करू एक्झाम्पल सॉल्व्ह करू. मग कोणतेही तुम्ही रँडमली व्हॅल्यू चूज करू शकता आणि त्यावरून तुम्ही प्रॅक्टिससाठी एक्सरसाइज मध्ये याच्या एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. याच्यावर तुमची आता उद्या एक्सरसाइज 1.1 काय करणार आपण डिस्कस करणार, याच्यावर उद्या 1.1 डिस्कस करणार. मित्रांनो एक्झाम्पल घ्या फर्स्ट, याचं डिव्हिजन अल्गोरिदमचं Z1 इक्वल टू 1 प्लस आय, एक Z1 घेतला तो काय आहे 1 प्लस आय. Z2 घ्या 2 प्लस 3i, Z2 काय घ्या 2 प्लस 3i. मग सोल्युशन Z1 अपॉन Z2, Z1 अपॉन Z2, Z1 ची व्हॅल्यू पुट करा 1 प्लस आय, Z1 ची व्हॅल्यू 1 प्लस आय, Z2 ची व्हॅल्यू पुट करा 2 प्लस 3i, Z2 ची व्हॅल्यू पुट करा 2 प्लस 3i, ठीक आहे. आपल्याला डिनॉमिनेटर हा रिअल मध्ये कन्वर्ट करायचा, म्हणून डिनॉमिनेटरचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटनं काय करायचं मल्टिप्लाय अँड डिवाइड. तर मग 2 प्लस 3i याचं Z2 चं कॉन्जुगेट काय होईल 2 मायनस 3i, काय होईल 2 मायनस 3i. मग त्यानं काय करायचं मल्टिप्लाय अँड डिवाइड 1 प्लस आय इंटू 2 मायनस 3i इंटू 2 मायनस 3i अपॉन 2 प्लस 3i इंटू 2 मायनस 3i इंटू 2 मायनस 3i, ठीक आहे. तर 1 न मल्टिप्लाय करायचं 1 इंटू 2 2, 1 इंटू 3 मायनस 3i, ठीक आहे. त्यानंतर i इंटू 2 प्लस 2i आणि i इंटू आय स्क्वेअर आणि हा मायनस प्लस इंटू 3, प्लस इंटू 3 अपॉन आता a प्लस बी a मायनस बी म्हणजे काय a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ठीक आहे. हे 2 प्लस 3 हा आला तुमचा 5 आणि हा मायनस 3i प्लस 2i म्हणजे काय
एकच उरला त्यामधला कोणता निगेटिव्ह. आता खाली ठीक आहे. आता खाली थोडं काढून टाकू आपण आणि ठीक आहे. इथे लिहा 2 चा स्क्वेअर, इथे काय लिहा 2 चा स्क्वेअर 4 आणि इथं मायनस 3 चा स्क्वेअर 9 आणि आय चा स्क्वेअर आय स्क्वेअर. आय स्क्वेअरची व्हॅल्यू पॉझिटिव्ह, हा काय होईल मायनस मायनस पॉझिटिव्ह, म्हणजे इथे काय होईल 5 इंटू मायनस आय अपॉन 4 प्लस 9, 4 प्लस 9 म्हणजे काय आलं 5 अपॉन 13, 5 अपॉन 13 मायनस आय 1 अपॉन 13 प्लस आय 1 अपॉन 13. हा झाला तुमचा कॉम्प्लेक्स नंबर. हा झाला तुमचा कॉम्प्लेक्स नंबर. सर आम्हाला समजलं नाही ते शेवटचं, तर काय येईल ते पहा मित्रांनो, 5 मायनस आय अपॉन काय येईल 13, 5 अपॉन आय. मग आता 13 हा 5 सोबत पण जाईल आणि 13 हा आय सोबत पण जाईल. आयचा कोएफिशियंट काय असतो 1, म्हणून आपण सेपरेट लिहिलं. तर हा काय झाला तुमचा कॉम्प्लेक्स नंबर, हा रिअल पार्ट आणि हा इमॅजिनरी पार्ट. हे झालं तुमचं डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता तुमचा नेक्स्ट टॉपिक आहे पॉवर ऑफ आय. तुमचा नेक्स्ट टॉपिक आहे पॉवर ऑफ आय. म्हणजे आता तुम्हाला जर आयच्या पॉवर काढायच्या असतील, आयच्या जर पॉवर काढायच्या असतील, तर आपण आयला डिफाईन केलं होतं आय इक्वल टू, फर्स्ट ऑफ ऑल आपण आयला डिफाईन केलं होतं आय इक्वल टू -1. हे तुम्हाला माहित आहे. तुम्ही काय केलं होतं, आयला डिफाईन केलं होतं. आयला काय केलं होतं डिफाईन, त्याची व्हॅल्यू काय होती -1. त्याची व्हॅल्यू काय होती -1. मित्रांनो तुम्ही त्याचा स्क्वेअर घेतला तर काय येईल आय स्क्वेअर, काय येईल आय स्क्वेअर, आणि स्क्वेअर रूट काय होईल कॅन्सल, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होईल कॅन्सल. म्हणजे आय स्क्वेअरची व्हॅल्यू तुमच्याजवळ काय मिळाली ती 1 मिळाली होती. काय मिळाली होती -1. त्यानंतर तुम्ही आयची व्हॅल्यू क्यूब केली, आयची व्हॅल्यू 1 ना क्यूब केली. पण तुम्हाला ती जर काढायची असेल तर तुमचा बेस सेम आहे, तुम्ही पॉवरची काय करू शकता ऍडिशन. ठीक आहे, पॉवरची काय करू शकता ऍडिशन. म्हणजे तुम्ही आय क्यूबला कसं दिलं 2 आणि 1, 2 आणि 1, म्हणजे हे तुम्ही कसं लिहू शकता तुम्हाला समजण्यासाठी सांगतो मी. आय स्क्वेअर प्लस 1 कसं लिहू शकता तुम्ही आय स्क्वेअर 1. ठीक आहे, बेस सेम आहे म्हणून I2 इंटू I1, I2 इंटू I1. पण तुम्हाला माहित आहे आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे -1, म्हणून -1 तुम्ही इथं पुट केली आणि तुमचा हा आय, म्हणजे काय आला आन्सर मायनस आय. म्हणजे काय आला आन्सर मायनस आय, म्हणजे आय रेस टू दी पॉवर 3 तुमचं व्हॅल्यू काय मिळाली मायनस आय. ठीक आहे. जर तुम्ही आयचा पॉवर घेतला 3, जर तुम्ही आयचा पॉवर घेतला 3 तर तुम्हाला व्हॅल्यू काय मिळाली -1. लक्ष देऊ नका, खूप आयएमपी आहे, एक्सरसाइज 1.1 यावरच डिफाईन आहे. त्यानंतर आय रेस टू दी पॉवर 4 घेतला, त्यानंतर आय रेस टू दी पॉवर 4 घेतला, तो कसा लिहिला 3 प्लस 1, तो कसा लिहिला 3 प्लस 1. आय रेस टू दी पॉवर 3 इंटू आय रेस टू दी पॉवर 1. आय रेस टू दी पॉवर 3 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे काय आहे मायनस आय, काय मायनस आय, आणि हा तुमचा आय ऍज इट इज. म्हणजे काय झाला हा मायनस आय स्क्वेअर, मायनस आय स्क्वेअर. पण आय स्क्वेअरची व्हॅल्यू माहिती आहे -1, आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे -1. तर मग -1 इक्वल टू काय होईल +1, इक्वल टू काय होईल +1. म्हणजे I4 ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली +1. ठीक आहे, सिम्प्लिफिकेशन मी क्लिअरली करत आहे, लक्षात ठेवा. I4 ची व्हॅल्यू काय मिळाली 1. त्यानंतर तुम्हाला काढायचं 5, आय रेस टू दी पॉवर 5. चला मग आय रेस टू दी पॉवरला कसं लिहिणार, आय रेस टू दी पॉवर 4 इंटू आय रेस टू दी पॉवर 1, इंटू आय रेस टू दी पॉवर 1. आय रेस टू दी पॉवर 4 ची व्हॅल्यू काय आहे 1, आणि हा तुमचा ऍज इट इज आहे. म्हणजे आय रेस टू दी पॉवर 5 ची व्हॅल्यू काय आली आय, आय रेस टू दी पॉवर 5 ची व्हॅल्यू काय आली आय. त्यानंतर आय रेस टू दी पॉवर तुम्ही 6 लिहिणार, आय रेस टू दी पॉवर काय लिहिणार 6. त्याला कसं लिहिणार 5 प्लस 1. ठीक आहे, बेस सेम आहे, पॉवरची काय होते ऍडिशन 2 रेस टू दी पॉवर आय. तर 5 आय रेस टू दी पॉवर 5 ची व्हॅल्यू काय आहे आय, आणि हा तुमचा आय काय होईल आय स्क्वेअर. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1, आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1. म्हणजे आय रेस टू दी पॉवर 6 ची व्हॅल्यू काय झाली -1. लक्ष देऊ आहे का, आय रेस टू दी पॉवर व्हॅल्यू काय झाली -1. त्यानंतर तुम्ही वाढवत गेले 7 घेतला, तर आय रेस टू दी पॉवर 6 प्लस 1. ठीक आहे, आय रेस टू दी पॉवर 6, आय रेस टू दी पॉवर 1. ठीक आहे, आय रेस टू दी पॉवर 6 ची व्हॅल्यू काय आहे -1, काय आहे -1. त्यानंतर आय तुमचा ऍज इट इज, म्हणजे काय आला मायनस आय आला, काय आला मायनस आय. त्यानंतर आय रेस टू दी पॉवर 8 झाला, म्हणजे काय आय रेस टू दी पॉवर 7 प्लस 1, म्हणजे आय रेस टू दी पॉवर 7 आय.
ठीक आहे. 7 म्हणजे काय? मायनस आय आणि हा तुमचा आय. काय होईल? मायनस, मायनस, मायनस आणि आय, आय, आय स्क्वेअर. मायनस, मायनस आय, आय स्क्वेअर. मायनस, मायनस 1 इक्वल टू प्लस 1. काय होईल? प्लस 1. चला मित्रांनो, पुढं आय रेस टू द पॉवर 9. काय झालं? 8 प्लस 1 आय रेस टू द पॉवर 8 आणि इंटू आय आय रेस टू द पॉवर 1 आणि हा आय म्हणजे काय आलं? आय. हा काय आलं तुमचं? आय. ठीक आहे. आता ह्या झाल्या तुमच्या अशा पद्धतीनं पॉवर ऑफ आयच्या व्हॅल्यू. तुम्ही अशा पद्धतीनं कितीही पॉवर असली तर ती तुम्ही फाइंड करू शकता. मग तुम्ही म्हणता, सर तुम्ही तर हे 9 पर्यंतच काढलं, मग आम्ही समोर कसं काढावं? हा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे 1 डिजिट साठी काढला. ठीक आहे. पॉवर टू 1 डिजिट. तुम्हाला जर 2 डिजिट, 3 डिजिट म्हणजे आय रेस टू द पॉवर 100, आय रेस टू द पॉवर 5000, 10000, 15000 असं जर काढायचं असेल, तर ते कसं काढायचं? मग सर, मग आम्ही असं हे 1 पासून तिथपर्यंत लिहित जायचं का? कारण तुम्ही काय केलं, 6 ची व्हॅल्यू काढायची असेल तर 5 ची व्हॅल्यू टाकली, 8 ची व्हॅल्यू काढायची असेल तर 7 ची व्हॅल्यू टाकली आणि तो आय कन्व्हर्ट केला. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला असं करायची गरज नाही. आपण बायोजिंग टेक्निक किंवा फॉर्म्युला हे काय करणार? कॅल्क्युलेट करणार. त्यामध्ये तुम्ही हे ऑब्झर्वेशन करा, की तुम्हाला या 9 पर्यंत काय व्हॅल्यू मिळाल्या. या 9 पर्यंत काय व्हॅल्यू मिळाल्या. तर पहा, डिस्कशन जर ऑब्झर्वेशन जर केलं तुम्ही, तर तुम्हाला आय स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली -1. ठीक आहे. आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय मिळाली? -1. त्यानंतर आय क्यूबची व्हॅल्यू मिळाली -आय. त्यानंतर आय क्यूबची व्हॅल्यू मिळाली -आय. त्यानंतर आय रेस टू द पॉवर 4 ची व्हॅल्यू मिळाली 1. त्यानंतर आय रेस टू द पॉवर 4 ची व्हॅल्यू मिळाली 1. त्यानंतर आय रेस टू द पॉवर 5 ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला आय. त्यानंतर आय ची रेस टू द पॉवर 5 ची व्हॅल्यू मिळाली आय. त्यानंतर आय रेस टू द पॉवर 6 ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला -1. त्यानंतर आय रेस टू द पॉवर 6 ची व्हॅल्यू मिळाली -1. त्यानंतर आय रेस टू द पॉवर 7 ची व्हॅल्यू मिळाली -आय. त्यानंतर आय रेस टू द पॉवर 7 ची व्हॅल्यू मिळाली -आय. त्यानंतर आय रेस टू द पॉवर 8 ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला पॉझिटिव्ह 1. त्यानंतर पॉझिटिव्ह 1 आणि त्यानंतर आय रेस टू द पॉवर 9 ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला आय. आय 9 ची व्हॅल्यू मिळाली आय. म्हणजे तुम्ही जर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 असे जर 10, 11, 12, 13, 14 अशा प्रकारे जर पॉवर इन्क्रीज करत गेले, अशा प्रकारे जर पॉवर इन्क्रीज केले, तरी तुम्हाला किती नंबर मिळणार? 4च नंबरच्या व्हॅल्यू मिळणार. पहिली व्हॅल्यू काय? -1च मिळणार. ठीक आहे. त्यानंतरची व्हॅल्यू -आय मिळणार. त्यानंतर पॉझिटिव्ह 1 मिळणार आणि त्यानंतर पॉझिटिव्ह आय मिळणार. म्हणजे तुमच्या येणाऱ्या व्हॅल्यू ह्या फक्त किती असणार? 4 असणार. एक पहिली व्हॅल्यू -आय, दुसरी व्हॅल्यू पहिली व्हॅल्यू -1, दुसरी व्हॅल्यू -आय, तिसरी व्हॅल्यू 1 आणि चौथी व्हॅल्यू आय. म्हणजे तुम्ही कितीही पॉवर घ्या, तुम्ही काहीही करा, तरी तुमच्या येणारा आन्सर म्हणजे आयच्या पॉवरचं येणारा आन्सर हे काय असणार आहे? फक्त -1. एक तर हे असू शकतं किंवा -आय हे असू शकतं किंवा 1 हे असू शकतं किंवा पॉझिटिव्ह 1. पहा, 6चं पण -आय आलं, 7चं पण -आय आलं, 8चं पण 1 आलं, 9चं पण आय आलं. तुम्ही 10चं घेतलं तर परत -1 येईल. 11चं घेतलं तर -आय येईल, 12चं घेतलं तर 1 येईल, 13चं घेतलं तर परत आय येईल. ठीक आहे. मग सर, तुम्ही हे कसं सांगू शकता, की आपण जर एखादा फिक्स इंटिजर घेतला पॉवरचा तर हेच व्हॅल्यू येईल. आता काय करायचं आपल्याला? पॉसिबल कंडिशन किती आपल्याजवळ आन्सरच्या? 4. एक -1, -आय, 1 आय. पण आपल्याला कसं पाहिजे? फिक्स पाहिजे. आपल्याला कसं पाहिजे? फिक्स पाहिजे. तर पहा मित्रांनो, आता जर तुम्ही आय रेस टू द पॉवर 0 घेतला, आय रेस टू द पॉवर 0 घेतला, तर तो काय असतो तुमचा? 1 असतो. तो काय असतो तुमचा? 1. ठीक आहे. कशाची पॉवर जर 0 घेतली तर काय असते ती? 1. म्हणजे तुमचं यामध्ये हा 1 आला. यामध्ये हा 1 आला. त्यानंतर तुम्ही जर आय रेस टू द पॉवर 1 घेतला, आय रेस टू द पॉवर 1 घेतला, त्याची व्हॅल्यू काय आली? √-1. त्याची व्हॅल्यू काय आली? √-1. ह्या झाल्या तुमच्या दोन सेपरेट गोष्टी. ठीक आहे. आय ची व्हॅल्यू -√. पण जर तुम्ही 2, 3, 4 जर डिफाइन केलं, तर तुम्ही 2, 3, 4 आणि 5 जर डिफाइन केलं, तर तुमचं काय आलं? इथं आयची व्हॅल्यू आय ना, आय रेस टू द पॉवर 1. ठीक आहे. बाय डेफिनेशन नाही, पॉवर नुसार जर आपण लिहिलं
जर पॉवर नुसार जर लिहिलं आय रेस टू दी पॉवर 1 तर काय येणार आय येणार आय पॉवर ठीक आहे पॉवर ही झाली व्हॅल्यू त्याची आय ची व्हॅल्यू ही कॉम्प्लेक्स व्हॅल्यू ठीक आहे आय इक्वल टू अंडर रूट मायनस 1 ही झाली त्याची कॉम्प्लेक्स व्हॅल्यू पण जर तुम्ही पॉवर मध्ये घेतलं आय ची पॉवर जर 0 घेतलं तर काय तर 1 आय ची पॉवर 1 घेतली तर काय ती आय ती त्यानंतर आय ची पॉवर 2 घेतली तर -1 येतं बाय युजिंग दिस डेफिनेशन ठीक आहे आय म्हणजे हे पहा आय रेस टू दी पॉवर 1 हे काय आपण चुकीचं लिहिलं नाही कारण का आय ची व्हॅल्यू √-1 इक्वल टू आय ची व्हॅल्यू √-1 दोन्ही काय सेम म्हणजे आपण जे काही एक्सप्रेशन लिहिलं ते कसं आहे बरोबर आहे म्हणजे तुम्हाला मी सांगतो आता डिटेल मध्ये पुढच्या याच्यामध्ये म्हणजे आय चे जर तुम्ही 0 घेतली तर तुम्हाला काय मिळाली 1 त्यानंतर आय चे जर 1 घेतलं तर काय मिळाला आय त्यानंतर आय ची जर 2 घेतली तर काय मिळाला -1 जर आय ची जर 3 घेतली तर काय मिळाला -आय आणि जर आय ची पॉवर 4 घेतली तर काय मिळाला +1 आणि नंतर आय ची पॉवर 5 घेतली तर काय मिळाला आय इथून तुमचं काय होतं रिपीट होते इथून तुमची व्हॅल्यू काय होऊ राहिली रिपीट होऊ राहिली इथून तुमची व्हॅल्यू काय होऊ राहिली रिपीट होऊ राहिली पहा मी कन्सेप्ट किती सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला तर तुमच्या फक्त काय या 0 1 2 3 आणि 4 पॉसिबल कंडिशनवरच ते काय आहेत व्हॅल्यू डिपेंड आहे पॉसिबल कंडिशनवरच ते काय व्हॅल्यू डिपेंड आहे म्हणजे जर तुम्ही आय रेस टू दी पॉवर 5 याला लिहिलं आय रेस टू दी पॉवर 4+1 म्हणजे आय रेस टू दी पॉवर 4 इंटू आय रेस टू दी पॉवर 1 म्हणजे हा आय रेस टू दी पॉवर 4 तुमचा काय झाला एक टर्म आय रेस टू दी पॉवर 1 काय झाली दुसरी टर्म म्हणजे तुम्हाला या आय रेस टू दी पॉवर 4 1 ची काय आहे पॉझिटिव्ह 1 व्हॅल्यू काय आहे पॉझिटिव्ह 1 म्हणून तुम्ही काय केला हा 4 चूज केला आणि उरलं काय तुमच्या जवळ 0 1 2 3 काय उरलं 0 1 2 3 म्हणजे तुम्हाला या 4 ची आणि 0 ची व्हॅल्यू ऑलवेज काय असणार आहे 1 हे तुम्हाला फिक्स माहित आहे फक्त आता काय राहिलं तुमच्या सेटमध्ये 1 2 3 ठीक आहे काय केला तुम्ही एक सेट घेतला त्यामध्ये व्हॅल्यू काय आहेत 1 0 1 2 3 याच्या पॉसिबल कंडिशनवर त्या काय होऊ राहिल्या चेंज होऊ राहिल्या 1 येतं आय येतं -1 येतं नंतर आय येतं ह्या चार पॉसिबल कंडिशन काय होतात व्हेरी होतात आपल्याला त्या काय करायच्या फिक्स करायच्या आपल्याला त्या काय करायच्या फिक्स तर विद्यार्थी मित्रांनो 0 1 2 4 हे काय आहे तुमचे रेसिड्यू मॉड्युलो 4 काय रेसिड्यू मॉड्युलो 4 रेसिड्यू मॉड्युलो 4 आता एवढं सांगायची गोष्ट एकच की हे तुमचा नवीन टॉपिक आहे रेसिड्यू मॉड्युलो 4 म्हणजे काय एखाद्या नंबरला जर तुम्ही 4 न मल्टिप्लाय केलं तर त्याची रिमाइंडर काय असते 0 1 2 3 ठीक आहे एखाद्या नंबरला जर तुम्ही 4 न मल्टिप्लाय केलं तर त्याच्या जे काही रिमाइंडरचा सेट असतो त्याला काय म्हणतात रेसिड्यू मॉड्युलो 4 सेट त्याला काय म्हणतात रेसिड्यू मॉड्युलो 4 सेट ठीक आहे हा तुमच्यासाठी नवीन भावना आहे त्याला फक्त तुम्ही रामराम करा आणि पुढे चला ठीक आहे जर समोर भेटला तर याचा आपल्याला चांगल्या प्रकारे ओळखीचा करून घेता जाईल ठीक आहे मग आता तुम्हाला फिक्स करायचं तर मग तुम्ही 17 ला डिव्हाइड केलं 4 न 17 जर तुम्ही डिव्हाइड केलं 4 न तर तुमचा भाग कितीचा जातो 4 चा आणि बाकी किती उरते 1 हा झाला तुमचा डिव्हिजन अल्गोरिदम हा झाला तुमचा डिव्हिजन अल्गोरिदम पहा तर 17 ला तुम्ही जर 4 न भागलं तर 4 चूक 16 4 चूक 16 आणि इथं उरला 1 तर विद्यार्थी मित्रांनो या डिव्हिजन अल्गोरिदमला असं लिहितात या डिव्हिजनला अल्गोरिदमला कसं लिहितात असं लिहितात की 17 इक्वल टू 17 ला 4 न भागलं तर भागाकार किती आला 4 आणि रिमाइंडर किती उरला पहा पहा इकडे कॅल्क्युलेशन करून 4 आणि 4 16 आणि 1 17 म्हणजे 17 इक्वल टू 17 म्हणजे जे काही लिहिलं ते कसं आहे बरोबर आहे जे काही लिहिलं ते कसं आहे बरोबर आहे फक्त आता प्रॉब्लेम काय आहे की याचा 4 चा रेसिड्यू मॉड्युलो किती आहे 1 किंवा जेव्हा तुम्ही 17 न त्याला काय केलं डिव्हाइड केलं सॉरी 17 ला काय केलं 4 न डिव्हाइड केलं मग जर तुम्ही 17 न जर 4 ला डिव्हाइड केलं तर तुमचा रिमाइंडर किती उरतो 1 तुमचा रिमाइंडर किती उरतो 1 म्हणजे तुमची आय ची पॉवर किती मिळते 1 म्हणजे तुमची आय ची पॉवर किती मिळते 1 म्हणजे जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल आय रेस टू दी पॉवर 7 जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल आय रेस टू दी पॉवर 7 तर तुम्ही 17 ला 4 न डिव्हाइड करणार 17 ला 4 न डिव्हाइड करणार आणि जे काही बाकी उरल तिथे त्या पॉवर मध्ये लिहिणार ठीक आहे त्या पॉवर मध्ये लिहिणार मग इथं काय आलं हे झालं तुमचं आन्सर हे झालं तुमचं आन्सर अजून जर काढायचं असेल तुम्हाला तर तुम्ही 53 घ्या आय रेस टू दी पॉवर 54 आय रेस टू दी पॉवर 53 ला 4 न डिवाइड करा 4 1 4
ठीक आहे. एक उरला हा 3, 4 त्रिक 12, 4 त्रिक 12 किती उरले रिमाइंडर 1. मग याचा आन्सर काय येईल I रेज टू द पॉवर 1. याचा आन्सर काय येईल I रेज टू द पॉवर 1 I. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुम्ही 19 घेऊन पहा 19. अशा पद्धतीनं तुम्ही 19 घेऊन पहा. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुम्ही 19 घ्या. ठीक आहे. I रेज टू द पॉवर 19 इक्वल टू काय येईल याचा आन्सर I ची पॉवर याची रिमाइंडर. जेव्हा 4 न तुम्ही याला डिवाइड केलं 4 चूक 16. ठीक आहे. 4 चूक 16 आणि इथं उरले 16 इथं उरले 3. 16 आणि 3 19 म्हणजे I ची पॉवर किती 3 आणि I ची पॉवर 3 तुमची व्हॅल्यू काय आहे मायनस आहे. इथं व्हॅल्यू काय आहे मायनस I. ठीक आहे. म्हणजे तुमची या सेट मधली पॉसिबल कंडिशन मी सांगितलं तुम्हाला की ह्या तुमच्या व्हॅल्यू होऊ राहिल्या. ठीक आहे. ह्या तुमच्या व्हॅल्यू होऊ राहिल्या -1 -I 1 I. ठीक आहे. आपल्याला ती फिक्स करायची बाय युजिंग धिस पॉवर 2 3 4 याच्या पॉवर मध्ये. मग हा पॉवर कशावर डिफाइन केला आपण रेसिड्यू मोडुलो 4. रेसिड्यू मोडुलो 4 त्याला तुम्ही 4n + 1 असे लिहू शकता. 4n + 2 4n + 3. ठीक आहे. म्हणजे एक n नंबरचा डिव्हायडेशन 1 रिमाइंडर 2 रिमाइंडर 3 रिमाइंडर एनी वन ऑफ द एलिमेंट m1 m2 m3. ठीक आहे. m1 m2 m3. मग अशा पद्धतीनं तुम्ही कितीही मोठा पॉवर असला तुमच्याजवळ तरी कॅल्क्युलेट करू शकता. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही आईचा पॉवर 235 घेतला. आईचा पॉवर 235 घेतला तर याची व्हॅल्यू काय येईल असं तुम्हाला जर सांगायचं असेल तर तुम्हाला 235 याला 4 ने डिवाइड करायचं. काय येईल 4 25 पहिला भाग जाईल 20 चा 3 उरले 35 आणि 4 8 32 4 9 36 4 8 32 मग जाईल 8 चा भाग किती उरले 32 35 असून 32 गेले 3 उरले. किती उरले 3. किती उरले इथं बाकी उरली तुमची 3. बाकी उरली 3 म्हणजे तुमचा इथं आन्सर आलं I रेज टू द पॉवर 3. I रेज टू द पॉवर 3 ची व्हॅल्यू काय -1. I रेज टू द पॉवर 3 ची व्हॅल्यू काय -1. I रेज टू द पॉवर 235 याची व्हॅल्यू काय आली -I. याची व्हॅल्यू काय आली तुमची -Y. अशा पद्धतीनं तुम्ही हे कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे. आता उरलं ते आपण एक्सरसाइज मध्ये डिस्कशन करू. तुम्हाला I च्या पॉवरच्या व्हॅल्यू एक्सरसाइज नंबर 1.1 क्वेश्चन नंबर 4 मध्ये मिळू शकतात. ठीक आहे. ते नंबर ऑफ एक्झाम्पल आहे ते तुम्ही सॉल्व्ह करून पहा. 4च्या त्या संख्येला 4 ने डिवाइड करायचं. जो रिमाइंडर येईल तो त्याच्या पॉवर मध्ये लिहून टाकायचा. विषय संपला. ठीक आहे. ते झालं तुमचं थेरॉटिकल नॉलेज. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये आता एक्सरसाइज स्टार्ट करू. ठीक आहे. सो बाय.